अडीच महिन्यांच्या सुट्टीनंतर नागपूरसह संपूर्ण विदर्भात आजपासून शाळांना सुरुवात. वाजत गाजत विद्यार्थ्यांचं स्वागत. आता पालखी सोहळ्याचं लाईव्ह लोकेशन फक्त एका क्लिकवर. वाहतूक पोलिसांकडून लाईव्ह पालखी ट्रॅकिंग लिंक शेअर. विठ्ठल गाभाऱ्यात मेघडंबरी बसवण्याचं काम सुरू. चांदीचा मुलामा देऊन विठ्ठल रुक्मिणीचं रूप आणखी खुलून दिसणार. अमोल कीर्तीकरांच्या मतमोजणीनंतर ठाकरे गटानं घेतला धसका. मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतमोजणीसाठी ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांचं मतमोजणी केंद्रात ठाण. जयकुमार गोरे यांची 5 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी. कोरोना काळातील कोट्यावधींचा भ्रष्टाचार प्रकरणी गोरेंवर आरोप. नवी मुंबईमध्ये कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या बारवर हातोडा. बेलापूर, कोपरखेडे, नेरूळ आणि तुर्भेमधल्या बारवर पहाटेपर्यंत सुरू होती कारवाई. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाण्याची नासाडी. नागपुरात 10 वर्षात दुसऱ्यांदा जूनमध्ये सर्वात कमी पाऊस. शेतकऱ्यांचं शेतीतील गणित बिघडलं. पालघर जिल्ह्यामध्ये आज देखील मुसळधार पावसाची शक्यता. विशेषतः समुद्र किनाऱ्यावरील गावांना भरतीच्या पाण्याची भीती. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. चिपळूणमध्ये भर रस्त्यावर मगरीचं दर्शन. चिंचनाका परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मध्य रेल्वेच्या आसनगाव स्टेशनवर भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. देवदर्शनाला जाणाऱ्या कुटुंबाचा नागपूर यवतमाळ महामार्गावर भीषण अपघात. 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 1 जण जखमी.